11 मारुती मधल्या एका मारुतीला मी गेलेलो, तर व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा, सांगतो काय काय विषय आणि कसा कसा झाला. मॉर्निंगला मी शूज तीन घालून घरात पडतोय रनिंग साठी बाहेर. रनिंग करून घरी आल्यावरती मला सब्जाचं बी प्यायचं होतं, म्हणून पहिला ते पिऊन घेतोय. रात्रीच आमचं ठरलेलं की सकाळी लवकर आपल्याला डोंगरवाडीला जायचंय, म्हणूनच मी माझी सगळी कामं सकाळीच आवरून घेतोय. घरातून मी माझा ब्लॅक घोडा काढून डायरेक्ट येतोय बांबोड्यात, आणि बांबोड्यात आल्यावरती आपला शार्प शूटर म्हणजे यशलाच उचलतोय. पहिला कायम सारखं आमच्या दोघांचं झालेलं की हर्षदचं झालं नव्हतं, म्हणूनच त्याचा वेट करत बसलेलो आम्ही. हर्षद आल्यावरती आम्ही निघतोय हर्षदच्या घरापासून डायरेक्ट जातोय पेट्रोल पंपावरती. पंपावर आल्यावरती मी गाडीची टाकीच फुल करून घेतोय, कारण का परत नंतर लवकर काय टाकीकडे बघायलाच नको. बांबोडे क्रॉस करून आम्ही डोंबिवलीतनं गाड्या तोडतोय, कारण का आम्हाला जायचं होतं मांगल्यातनं डायरेक्ट डोंगरवाडीला. पोचला गाडाला काय उघड झाला पाकिट उघड झाला. एस्थेटिक फोटोशूट करून आम्ही मांगल्याचा पूल सोडून येतो डायरेक्ट डोंगरवाडीत. लेट्स गो गाईस. डोंगरवाडीत आल्यावरती मी विचारत पडलेलो, कारण का इथं मांडव का घातलाय, तर नंतर आम्हाला इथं विचारल्यावर काय एक पारायणचा कार्यक्रम इथं चालू आहे. मंदिराच्या गाभारात आल्यावरती एवढं भारी वाटालं का नाही, एकदम प्रसन्न वातावरण झालं सगळं. मारुती रायाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडतोय, आणि इथनं चाललेलोच तोपर्यंत आम्हाला हातातलं ब्रेसलेट घ्यायचं होतं, म्हणूनच इथं थांबतोय. मला जसं ब्रेसलेट पाहिजे होतं ते तर काही इथं सापडत नव्हतं, म्हणूनच मी हातातला काळा धागा घेतोय. मास्क पाहिजे, पैसे दे. मॉर्निंगला लवकर उठल्यामुळे मला तर लय भूक लागलेली, म्हणूनच आम्ही हॉटेलमध्ये खायला येतोय काहीतरी. मिसळ आहे, वडा सांबार आहे, वडा आहे उपासासाठी. इडली बिडली आहे काय सांगितलं? डोसा झाला लावलाय तिथं म्हणून काकानी जी लिस्ट सांगितली त्याच्या बाहेरच आमचं कार्यकर्ते विचारतात आहे का. 3 मिसळ ऑर्डर येस्तोवर आम्हाला काही कडनिकणार नव्हता, म्हणून हर्षद दुसरे एक ऑर्डर देतोय. हो दादा, तो पण एक कांदा भजी द्यायची. कांदा भजी खाऊन झाल्यानंतर लगेचच आमची मिसळ येत्या. मिसळ खाऊन झालीच लगेचच आम्ही कॉफी पण पिऊन घेतोय. बिलाचा राऊंड आलता हर्षदवर, म्हणूनच हर्षद सगळं ऑनलाईन बिल पे करतोय. तुम्ही जर डोंगरवाडीला कधी गेला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंट मध्ये शेअर करा. तर आजचा ब्लॉग मित्रांनो इथंच एंड करूया. भेटूया उद्या एका न्यू ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक, सबस्क्राईब, शेअर करून जावा.